आणि कमाल माया बाजूला सारली, परंतु संत सेवेसाठी तत्पर असणारे कबीर महाराज मुलाचं शिर कलम केलं. एक लक्षात घ्या. पण काय झालं नीट ऐका. ज्या वेळेला सर्व संतांचा खूप आदरातिथ्य कबीर महाराजांनी केलं आणि सकाळी संत मंडळी कबीर महाराजांचा आणि कबीरांच्या पत्नीचा निरोप घेऊन आता हे सगळे संत निघालेले. पण सर्व संतांनी त्यांना आशीर्वाद दिला. कबीर महाराजांनी पुन्हा शिवांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि अशा वेळेला कबीर महाराज सगळ्या संतांचा निरोप घेत आहेत. सगळे संत निघाले. पण मंडळी काय झालं ऐका. गावाच्या बाहेर सोडवण्यासाठी कबीर आता संतांच्या बरोबर निघाले आणि बाहेर निघताच त्यावेळेला काय झाले, की कमालचं जे देह आहे तो सोळाला टांगलेला दिसला. सर्व साधूंनी त्या ठिकाणी पाहिलं की शिर नसलेला देह त्या फासावरती लटकवलेला का. कुणी करावं हे आणि त्याचं शिर का नाही असं अचंबित त्या ठिकाणी सगळे सांगितले. अशा वेळेला कबीरा साधू सगळे विचारतात की काय हे. कबीरास साधू विचारतात, शिर रस्ता कुडियात प्राण कैसे ठेविले. काय झाले पहा. फार चमत्कारच सर्व त्या साधू संतांना वाटला की ते साधू संत निघत असताना जवळ आले आणि त्या निस्त्या धडानी ऐका त्या सर्व साधू संतांना हात जोडले. शिर नसलेलं, परंतु त्या संत जवळ आले आणि त्या धडानी हात जोडले आणि ते सगळे संत अगदी आश्चर्यचकित झाले की ज्याला शिर नाहीये, म्हणजे प्रेतवत असणार शरीर पण हात जोडले, मग याच्यामध्ये प्राण राहिला कसा हा प्रश्न कबीरांना त्या वेळेला विचारला. उदाहरणार्थ फुलं किंवा पानं लगेच सुकून जातात, परंतु हे वेगळंच दिसलं की शिर कापलेलं असताना ती नर नवल वर्तले ते ऐका. पण नवल काय झालं ऐका. कबीर महाराजांचा मुलगा कमाल त्याच्या धडाला ते शिर लावलं आणि ते शिर लावल्याबरोबर संती मस्तकी ठेविता कर सावध झाला कबीर पुत्र. ते शिर त्याला चिटकवलं आणि फक्त हात ठेवला डोक्यावरती. कमाल उठून सत्वर घाली नमस्कार संताशी आणि कमाल त्याच्यामध्ये सगळे प्राण आले. ते धड आणि शिर एकत्र आलं आणि जिवंत होऊन त्यावेळेला कमाल उठून उभा राहिला आणि सगळ्या संतांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला. धन्य तो कबीर आणि धन्य तो कमाल. दोघांचंही त्या ठिकाणी. आता काल मला सगळ्याच लोकांनी मेसेज बऱ्यापैकी पाठवलेत. बऱ्यापैकी तुमच्या लक्षात माझ्या लक्षात आलं की तुम्ही मन लावून ती ही कथा ऐकताय. बऱ्यापैकी तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला त्या मेसेज मध्ये पाठवलेल्या आहेत आणि चांगलं वाटलं मला. बऱ्यापैकी चांगलं लिहिलंय. पण आता हा प्रसंग सगळा ऐकल्याच्या नंतर पुढे ऐका. आता एक दिवस बाकी कबीरांच्या इथं एक सत्संग भरला आणि सत्संग भरल्याच्या नंतर आता नीट ऐका. आपणही सत्संग करतोय. खरं तर सत्संगाने काय होतं याचं थोडस विश्लेषण करतो आणि पुढे कथेला जाऊ. आपण रोज कथेला त्या ठिकाणी वेळ काढून सगळेजण बसता, पण तुमच्यासारखं भाग्य तुमचंच. त्याचं कारण सांगतो की संसाराच्या तापाने तापलेला जो मनुष्य आहे
त्याला बाकी सत्संगाच्या ज्ञानाचा वर्ष होऊन शीतल होतो आणि त्याच्या ठिकाणी सद्बुद्धी निर्माण होते. आणि म्हणून सत्संगाचं फार मोठं या ठिकाणी महत्व आहे. कबीर महाराज त्या वेळेला सगळे संत मंडळी घरी आलेले आहेत आणि गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि त्या ठिकाणी कीर्तन करू लागले. सगळे त्या ठिकाणी आनंदित होते. अशा वेळेला प्रेम भरीत त्या ठिकाणी ते गायन कबीर महाराजांचं आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अष्टभाव निर्माण झाला. 15चं ते भजन ऐकून सगळेजण भावुक झाले. ऐका, पण काय झालं एकदा की सगळ्या साधू संतांना तो आनंद आणि तिथं सगळ्या काशी क्षेत्रामध्ये आता कबीर महाराज खूपच नावाजलेले होते. पण एक दिवस काय झालं, कबीर महाराजांनी गळ्यामध्ये विणा घेतला, चिपळ्या घेतल्या आणि बाजारामध्ये गेले. बाजारामध्ये जात असताना भजन करत करत चालले. पण एक वाणी होता आणि त्याची पत्नी वाणी, ती वाणीन काय करत होती की दळण दळत होती. आणि दळण दळत असताना कबीर महाराजांनी त्या क्रियेकडे पाहिलं. ती दळण दळत असताना ती वाणीन कबीर महाराजांना अचानक वाईट वाटलं आणि हृदय भरून आलं आणि ते रडू लागले. रडू लागल्याच्या नंतर काही समजना, बाजारामधली सगळी लोक त्या ठिकाणी, कबीर महाराजांचा मोठा अधिकार होता, त्यांचे काही स्नेही होते आणि जवळ आले. म्हणले, महाराज तुम्हाला कोणी त्रास दिला का? तुमचा कोणी अवमान केला का? तुम्हाला कोणी काही बोललं का? पण काही नाही, शांत कबीर होते, परंतु ओक्साबोक्सी रडत होते. परंतु काय झालं हे काय कळेना. आणि मग खरं तर आता सगळेच लोक विचारत होते कबीर महाराजांना की तुम्ही रडता का? तुम्हाला कोणी त्रास दिला का? पण आता त्या समाजाला कबीर महाराजांनी काय सांगावं? कबीर महाराजांना का रडू येत होतं त्याचं कारण वेगळं होतं. समाजाला वाटलं अचानक कबीर महाराजांना कोणी काही न बोलता रडायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय की त्या लोकांनी विचारलं की तुम्ही रडता का, त्यांना उत्तर देऊशीच वाटेना कबीर महाराजांना. कारण जो पहिलाच दुःखी आहे त्याला दुसऱ्या माणसांनी दुःख सांगून काय उपयोग आहे का? काही उपयोग नाहीये. मला सांगा, बेडकाने जर सापाशी मैत्री केली तर त्या बेडकाला किती सुख लाभल? अजिबात लाभणार नाही. लक्षात घ्या. किंवा मद्यपान करणारा अविचारी माणूस आहे आणि त्याच्या समोर एखादा अत्यंत ज्ञानी पंडित आला आणि तो पिणारा दारुड्या माणूस जर पंडिताबरोबर जर बोलायला लागला तर पंडित त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईल का? नाही देणार. आणि म्हणून खळ असणारा माणूस, अत्यंत वाईट वृत्तीचा भांडकुदळ असणारा माणूस जर असा जर एखाद्या कथाकार वक्त्याच्या समोर जर बसला तर त्या वक्त्याला तरी काही सुचल का? नाही सुचणार. आणि म्हणून एक लक्षात घ्या, पारेचे मोती केले, मग त्या पाऱ्याच्या मोत्याने काही राजहंसाचं पोट भरणार आहे का? नाही. मग तसं कबीर महाराजांनी अवलोकन केलं की ह्या लोकांनी मला विचारले की का रडता, पण यांना सांगून सुद्धा उपयोग नाही, कारण त्यांना ते कळणारच नाही. कबीर महाराजांनी त्या वेळेला सगळीच मायालोभी माणसं पाहिली, त्यामुळे यांना तरी काय सांगायचं. ज्यांना पहिलेच मायेने वेढलेले त्याला उपदेश देऊन उपयोग काय? म्हणून बऱ्याच वेळेला काही साधक असे येतात की त्यांना खूप मायेने वेढलेला असतो, व्याप असतो, आणि अशा साधकास काय उपदेश करावा? तो स्थिर तर असला पाहिजे, त्याने ऐकून तर घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये भाव तर पाहिजे. पण काहीच गोष्टी नसताना त्याला जर आपण उपदेश करायला जर गेलो तर आपल्याला त्या माणसाला काही कळणारच नाही आणि वक्त्याला सुद्धा त्याला काय सांगावं ही सुचणार नाही. म्हणून वक्ता हा श्रोत्यांवरती अवलंबून असतो. लक्षात घ्या, मी गेल्याही वेळेला सांगितलं. आणि म्हणून चंद्रकांत मणी नावाचा जो आहे, असं म्हणतात की चंद्राचा प्रकाश त्याच्यावर पडल्याच्या नंतर त्याला पाझर फुटतो. म्हणजे श्रोत्याला पाहिल्याच्या नंतर वक्त्याला त्या ठिकाणी अवधान येतं. लक्षात घ्या.
म्हणून चंद्रकांतू कीर होय परी चंद्र की हातवटी आहे, तो वक्ता होय श्रोते विनीत असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी मधली ओवी आहे. आणि म्हणून त्या कबीर महाराजांना वाटलं की या सगळ्यांनी मला विचारलं पण यांना सांगून उपयोग नाही, सगळ्यांनी मायेनी वेढलेले. पण ऐका बरं का, काही लोक म्हणायला लागली की अरे हा वेडा झालाय, विनाकारण रडतोय. बरीचशी लोक नावं ठेवायला लागली. कबीर महाराजांच्या आता डोक्यावर परिणाम झाला, काही कारण नसताना सुद्धा भर बाजारामध्ये रडतायत वगैरे वगैरे सगळी लोक. आणि खरंच सांगू का, जे देहावरती उदास असतात ना, लोकांना समाज वेडाच म्हणतो, पण ते खरं वेडी नसतात. त्यांनीच खरं जाणलेलं असतं हे बाह्य जगत काय आहे, हा सगळा मायेचा पसारा आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून ते उदासीन असतात, त्यांना रस नसतो. ऐका, पण त्याच वेळेला काय घडतं ऐका, थोडीशी कथा पुढे घेऊन जातो. हे कबीर महाराज बाजारामध्ये रडत असताना सगळ्या लोकांनी नावं ठेवली, कबीरांच्या डोक्यावर परिणाम झाला. पण त्याच वेळेला एक महात्मा त्या ठिकाणी आला आणि तो महात्मा, त्याचं नाव आहे निपट निरंजन. ऐका, हे निपट निरंजन नावाचे जे साधू आहेत त्यावेळेला ते येतात आणि कबीर महाराजांनी त्यांना पाहिलं. निपट निरंजन जवळ येतात आणि विचारतात, काय झालं, तुम्ही का रडता, विनाकारण का रडता तुम्ही. आणि अशा वेळेला कबीर महाराजांच्या लक्षात आलं की आता कुणीतरी ज्ञानी माणूस आला, आता याला सांगायला काय हरकत नाही. ऐका, आणि त्या वेळेला निपट निरंजन हे म्हणतायत की तुम्ही रडण्याचं मला कारण सांगा, मी तुमच्या सगळ्या शंका दूर करेल. ज्ञानी माणूस होता आणि त्याचा आदर करून बाकी कबीर महाराजांनी सांगायला सुरुवात केली. ती म्हटली की मी त्या ठिकाणी ते जात्यामध्ये जे दाणे भरडले जातात त्याला पाहून मला बाकी काळाची आठवण आली की ही सगळी लोक ह्या काळाच्या अधीन होणार आहेत. एक सुद्धा त्याच्यामध्ये शाबूत राहीना, जेवढे दाणे गेले त्याचं पीठ झालं, सगळे काळाने घाल. आणि अशा वेळेला निपट निरंजन हे कबीर महाराजांना त्या ठिकाणी सांगू लागले. पण निपट निरंजनचा अधिकार मोठा होता. कबीर महाराजांच्या लक्षात आलं की नक्कीच आपल्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी जो भाव निर्माण झालेला आहे, पण याचं उत्तर बाकी निपट निरंजनच आपल्याला देतील. त्याचं कारण सांगतो बघा. आणि खरं सांगू का की साधकांनी सुद्धा आपल्या जीवनातल्या अडचणी ही सद्गुरूंना निसंकोचपणे सांगायच्या असतात. तसे कबीर सुद्धा इतर निसंकोच झाले, कारण अधिकार होता त्यांचा. जसं मुलगी आपल्या आईला सगळं काही सांगू शकते, तसं इतरांना ती सांगू शकत नाही. ऐका, तसं अधिकारी पुरुषाला हे सगळं सांगावं, आणि आपण काय करतो की त्या ठिकाणी संकोच ठेवतो. आणि म्हणून साधकांनी जी काय परमार्थामध्ये अडचण असेल तर ती आपल्या सद्गुरूंच्या बरोबर त्या ठिकाणी बोललं पाहिजे, त्या शंका निवारण केल्या पाहिजे. आणि त्यावेळेला बाकी कबीर म्हणतायत, कबीर म्हणे सद्गुरु मूर्ती अनुताप झाला माझे चित्ती, जाते फिरता देखिले जाण त्या माझी पीठ होती कन. सगळं त्या ठिकाणी पीठ होत होतं. आणि ते पाहून मला असं वाटलं की जसं दोन्ही जात्याच्या चाकामध्ये ते दाणे भरडले जात होते, तसं काळ रूपी जात्यामध्ये धान्य रूपी माणसं त्या जबड्यामध्ये जातील. आणि म्हणून तैसीच गती मज कारण भवचक्रात. आणि मला ते जाणवलं त्याच्यामध्ये ते पाहून. पण बाकी त्या निपट निरंजन महात्म्यांनी कबीरांना फार सुंदर त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. अरे म्हणले की मग तू दुःखी का होतोस, का रडतोस, एक सांगू. कबीर महाराज म्हटले की तुमच्याशिवाय मला तरी कोण सांगेल.
आणि हे दुःख निवारण कोण करील? म्हणून तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी त्या जात्याकडे पाहून माझ्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला. आणि निपट निरंजननी सांगितलं की व्यर्थ शोक करतोस तू. ऐक, म्हणले बाकीचे दाणे त्या ठिकाणी त्या जात्यामध्ये सगळे भरडले जातात, पण काही दाणे बाकी त्या खुंट्याला चिटकून येत. लक्ष दे. आणि ते दाणे ते बाकी शाबूत राहतील, ते बाकी त्याचं पीठ होणार नाही. आणि काळरूपी चक्रामध्ये सदैव आपल्या भोवतीच कालचक्र हे लक्षात घ्या. आपण जरी वाटत असलं ना की जरी आपण इकडे जातोय तिकडे जातोय सगळ्या गोष्टी करतोय, पण सतत काळ आपल्या बरोबर आहे. देह जयापासून झाला तयापासून मृत्यू लागला, जेवी सापे बेडूक धरीला, गिळू लागला लवमिनेश. आपला जन्म झाला त्याच वेळेला काळ आपल्या उशाला आलेला आहे. असं काही समजू नका. काळ सतत आपल्याला गिरट्या घालतोय आणि म्हणून त्या कालचक्राने कोणालाही सोडलेलं नाही. पण निपट निरंजन सांगतायत की तू नीट लक्ष दे. त्या खुंट्याला चिटकून राहिलेले जे दाणे ते बाकी कधीही त्या ठिकाणी भरडले जाणार नाहीत. म्हणून सद्गुरू रूपी जो खुंटा आहे त्याला धरून राहिलेली किंवा सद्गुरू रूपी त्या खुंट्याने नामरूपी आपल्याला त्या ठिकाणी आधार दिलेला आहे. आणि त्याचा आधार जो साधक घेईल त्याचं बाकी पीठ होणार नाही. तो काळाच्या जबड्यामध्ये तसा जाणार नाही. त्याच्या स्वतःची सोडवणूक केल्याच्या नंतरच त्याच्या देहाला तो ग्रासेल. नीट ऐका. साधू की संगत पायी जाकी पूर्ण कमाई. साधूंची संगत केल्याच्या नंतर परिपूर्णता आहे, पीठ होणार नाही. साधू की संगत संत का बचपन अवघड राहा बताई. पण एक लक्षात घ्या, साधू आणि संतांना सोडून जो राहिला त्याचं बाकी काही खरं नाही. गुरु बिन मार्ग नाही रे कबीरा, गुरु बिन मार्ग नहीं रे कबीरा, गुरु बिन मार्ग नहीं रे कबीरा, गुरु बिन मार्ग नहीं रे कबीरा. आपल्याला जर काळाच्या त्या जात्यातून वाचायचं असेल ना तर सद्गुरू शिवाय नाही. म्हणून सद्गुरू खुंट्याला धरून राहायचं, नाही तर आपलं पीठ, नाही तर काळाच्या अधीन. निपट निरंजन सांगतायत की खुंट्याला धरून जेवढीही राहिले त्याचं बाकी काळ काहीच करू शकला नाही. सद्गुरूंच्या सानिध्यात असल्याच्या नंतर काळाला प्रवेश नाही, मायेला पण प्रवेश नाही. नीट ऐका. आणि म्हणून ज्याने आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं संग सोडला नाही, ऐका, त्याला काळ सुद्धा त्या ठिकाणी तसा घेऊन जाणार नाही. नीट ऐका. आणि म्हणून बाबांच्या ठिकाणी सुद्धा काळ आला ना शेवटच्या दरम्यान, नीट ऐका, तर बाबा त्याच्याशी बोलायचे की थांब. ज्या वेळेला काही कामानिमित्त पुण्याच्या बाजारपेठेमध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, एवढा मोठा अधिकार असताना पण काळ समोर उभा राहिला. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं. म्हणून नामरूपी साधक आहे ना, एक लक्षात घ्या, त्याला काळ आलेला समजतो. काळ म्हणजे हो, तो काळाशी संवाद करू शकतो. पण जर नामाची जोड नसेल तर त्याच्यामधलं शुरत्व वीरत्व कधीच विरून जात आणि तिथं बाकी त्याला भय निर्माण होतं. पण नामस्मरणाने निर्भयता निर्माण होती आणि निर्भयता एकदा निर्माण झाली की हो, त्याच्या ठिकाणी एक प्रकारचं वेगळी त्या ठिकाणी स्थिती निर्माण होती. आणि म्हणून संत हे काळाला सुद्धा घाबरत नाही.
एक वेळ देवाचं काय का चालू शकत नाही काल चक्राच्या मध्ये, पण संत आपण अनेक कथा या ठिकाणी ऐकलेल्या आहेत की जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेलेले, पुन्हा 3 वेळा खाली आलेले, काळावरती विजय. तुकाराम तुकाराम नाम घेता का फेयम. लक्षात घ्या, यम सुद्धा त्या ठिकाणी अशा संतांच्या, एक लक्षात घ्या, संतांच्या, एक सर्वसामान्य माणूस जन्माला आल्याच्या नंतर आपण कुठून आलो हे माहित नाही, आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं हेही माहित नाही, बरं आयुष्याच्या शेवटी कुठं जायचं हेही त्याला माहित नाही, आणि गेलो तर कुठं जाऊ हेही ज्याला माहित नाही त्याला सर्वसामान्य माणूस म्हणावा, ज्याला नामाची जोडच नाही. पण नामधारक असा असतो की त्याला नंतर हे स्मरण होतं की आपण आलोय कुठून, आणि आलो तर आपण या ठिकाणी करायचंय तरी काय, आणि शेवटच्या क्षणाला आपल्याला जायचं कुठं, आणि गेलो तर आपण निश्चित कुठं जाऊ हे ज्यांना ज्ञात आहे त्यांना संत म्हणावं. ऐका, आणि म्हणून अशा वेळेला निपट निरंजन म्हणतात की काळाची जर भीती घालवायची असेल तर सद्गुरु रूपी खुंटा आहे, त्याला त्याला धरून राहिलं पाहिजे. आणि अशा वेळेला कहत कबीरा सुनबाई साधू बारंबार नाही आना. परत परत आपल्याला यायचं नाही, लक्षात घ्या. इस दुनिया का सौदा करले जनन मरण मिट जावे. या जगतामध्ये आपण आल्याच्या नंतर हा सौदा करायचा आहे, हा व्यापार करायचा आहे. काय? जनन मरण मिट जावे. जन्म आणि मरण हे खुंटीत करण्याचाच व्यापार करायचा, तोच व्यवसाय करायचा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तन का नहीं भरोसा है देखा काल तमासावे. एक सांगू का तुम्हाला, आणि म्हणून या शरीराचं काहीच सांगता येणार नाही, याचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. निपट निरंजन या ठिकाणी सांगतायत की या देहाचा काही भरोसा नाही, कधी या देहाचा त्या ठिकाणी पीठ होईल ते सांगता येणार नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या, येस तन धन की कौन बडाई. बरीचशी लोक या देह संबंधाने, देहच मी आहे हे अज्ञानाने कधीच त्याच्यातून बाजूला होत नाही, एक लक्षात घ्या. परंतु देह तादात्म्य त्या ठिकाणी संपलं पाहिजे साधकाचं, त्याच वेळेला काळावरती विजय, अन्यथा नाही. आणि म्हटले देख तो आंखों में मिट्टी मिलाई, येस तन धन की कौन बडाई. कधी आपलं आयुष्य संपतं हे आपल्याला कळत नाही. अपने खातिर महल बनाया, कबीर महाराज म्हणतात, आप ही जाकर जंगल में सोया. आपल्या स्वतःसाठी बंगला बांधला, पण काही दिवसामध्येच मरण आलं आणि जंगलामध्ये स्मशानामध्ये जावं लागलं. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर काय, या देहाचं काय? हाड जले जैसी लकड़ी की मूली, बाल जले जैसी घास की पोली. हाड जर जळायला लागली ना तर लाकडाची मुळी जळाल्यासारखी जातात, आणि केस जर जळायला लागले स्मशानामध्ये तर गवताची पिंडी वाळलेली जशी भरकन जळावी
इस तन धन की कौन बड़ाई. पण कबीर महाराज म्हणतात बरं का, काय ते ऐका. कहत कबीरा सुन भाई साधो, कहत कबीरा सुन भाई साधु, आप मरे पीछे डूब गई दुनिया. इस तन धन की कौन बड़ाई. कबीर महाराजांचं सुंदर अभंगवाणी आहे. आणि म्हणून या देहाचं फार मोठे पण गाजवू नका, त्याला सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर करा. ऐका. आणि निपट निरंजन म्हणतात की कबीर तू तर वैराग्यशील आहेस, ज्ञानी आहेस, व्यर्थ शोक का करतोस. हे एक ना एक दिवस जाणारच आहे. कबीरांना उपदेश करून तर त्या ठिकाणी कबीरांना शांत केलं. ऐका. दीपाची संग प्राप्ती, निशेष कापुरुत्वाची शांती. काय म्हटलं ऐका. तेवी झाली संत संगती, संसार निवृत्त क्षण मात्र. निपट निरंजनचं काही वेळ सानिध्य मिळालं, पण निपट निरंजनने सांगितलं की एक लक्षात घे की जो सत्संगामध्ये सद्गुरूंच्या पाशी आहे त्याला काळ काय करू शकत. आणि तुम्ही तर ज्ञानी आहे, वैराग्यशील आहे, आणि म्हणून ममत्व तुमच्यापासून बाजूला गेलं पाहिजे. आणि कबीरांना तो सुंदर उपदेश दिल्याच्या नंतर त्यावेळेला म्हणजे त्याचं उदाहरण सांगितलं की जसं कापूर दिव्याच्या संगतीमध्ये यावं आणि त्या ठिकाणी तो प्रज्वलित व्हावा, तसं बद्ध जीव ज्ञानी जीवाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानाने प्रकाशमय होतो. ऐका. ते बी झाली सत्संगती, संसार निवृत्ती क्षण मात्रे. आणि संत संग झाल्याच्या नंतर संसारामधनं आपण थोडस निवृत्त होतो. संसारातनं निवृत्त म्हणजे काय हिमालयात जात नाही, पण संसाराविषयी असणारी आसक्ती ती कमी होते. आणि तिथं कुठेतरी संसारामधनं वेळ काढून कुठेतरी परमार्थ किंवा सत्संग तो मनुष्य करतो. ऐका. आवर्जून सांगितलं नाही तुम्हाला घरदार सोडून बाहेर जायला, परंतु त्याच्यातूनही जर समजा आपण 12 तास आपल्याला दिलेत आणि समजा 12 तास आपल्याला झोपेमध्ये विश्रांतीमध्ये बाकीच्या, पण त्या 12 तासामधला 1 तास का होईना, 2 तास का होईना, दिवसभरामधली आपल्याला सत्संगाला आणि भगवत प्राप्तीसाठी आपण त्या ठिकाणी वेळ दिला पाहिजे. आता ऐका पुढं. निपट निरंजनचं त्या ठिकाणी कबीर महाराजांनी दर्शन घेतले आणि निरोप घेतला. मने सद्गुरु न करता संसारी, ते प्रेतवत प्राणी म्हणावा. सद्गुरु भक्ती जो साधक करीत नाही, नीट ऐका, पण जिवंत असताना सुद्धा तो प्रेतवत आहे. माझं म्हणणं नाही, हे या ठिकाणी ग्रंथातलं प्रमाण आहे की म्हणे सद्गुरु न करता संसारी. जर या जगतामध्ये आम्ही आलो आणि सद्गुरु जर प्राप्ती आपल्याला झाली नाही, अनुग्रहित झालो नाही, विशेष नामाची प्राप्ती झाली नाही, तर तो जिवंत असताना सुद्धा प्रेत आहे. तो प्रेतवत प्राणी म्हणावा. एक लक्षात घ्या. तो मनुष्य असताना सुद्धा. काही उदाहरण या ठिकाणी देता येतील, फार सुंदर आहेत. की मला सांगा, बायको शिवाय संसार होणार आहे का? नाही होणार. तसं सद्गुरु शिवाय कदापि होणार ऐका. पाण्याशिवाय नाही, नुसतं खड्डा आहे, त्याला कोणी म्हणून का? मनुष्य अनुग्रहीच नाही, सद्गुरु नाही, त्याला साधक म्हणताच येणार नाही. ऐका. एवढंच नाही तर दयाविन ज्ञान हे कदापिही नसतं. जिथं दया नाही तिथं ज्ञान नाही, पण जिथं अनुग्रह नाहीये तिथं दयाही नाही आणि ज्ञानही नाहीये. आणि म्हणून ऐका, आपण कधी पण मुलीचं लग्न करायचं म्हटलं ना तर पहिल्यांदा मुलगा बघतो आणि मुलगा बघून मुलगी दिली जाते. लय मी विस्तार करत नाही, मुलगा पाहून आपण मुलगी देतो. तसं इथं साधकांनी सुद्धा अधिकार पाहून अनुग्रह घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला हीच गफलत होते.
ज्याला ज्ञान नाहीये, ज्ञान तर सोडा, ज्याला व्यवहार ज्ञान सुद्धा नाहीये, आपण अशा लोकांना शरण जातो. आणि म्हणून एक लक्षात घ्या की जसं कुंकवाशिवाय अलंकार काहीच कामाचे नाही, कपाळाला कुंकू नाही आणि भलं सगळं अलंकार मोठमोठे घातलेले आहेत, उपयोग होईल का? चांगले दिसणार नाहीत. कुंकवाशिवाय अलंकाराला महत्व नाही, तसं सद्गुरूशिवाय मानव देहाला महत्वच नाही. नीट ऐका. झाड आहे, भलं मोठं झाड आहे, पण फळही नाही फुलंही नाही. मोठा माणूस आहे पण अनुग्रह नाही, काहीच उपयोग नाही. किंवा एखादा मनुष्य जन्माला आला, पुरुषार्थच नाही आणि त्याला राजा केला, तर शोभेल का? नाही शोभणार. पुरुषार्थाशिवाय राजे पण व्यर्थ आहे. तसं साधकाला सद्गुरु प्राप्तीशिवाय जीवन व्यर्थ आहे. लक्षात घ्या. स्वयंपाक केलाय, अनेक पदार्थ बनवले, पण मीठ नाहीये, स्वादिष्ट लागेल का? नाही. सगळे तुमच्याकडं, तुम्ही सकाळी पूजा करताय, सगळं करताय, देवाचं दर्शन घेताय, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडं, पण सद्गुरु प्राप्ती नाही, उपयोग नाही. जसं भाजीमध्ये मीठ नाही आणि बिना मिठाची भाजी खाणं म्हणजे ते जबरदस्ती होईल. लक्षात घ्या. किंवा द्रव्याशिवाय सावकारता नाही, द्रव्यच नाही, सावकार कसा होईल? म्हणून अनुग्रहच नाही, अधिकारी कसा होईल? साधक कसा होईल? होणार नाही. आणि म्हणून जसं ढगाशिवाय पाऊस पडू शकत नाही, तसं सद्गुरूशिवाय ज्ञानच प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरु विन ब्रह्मज्ञान हे सर्वथा नवे नवे जाण, हे उपनिषदार्थ प्रमाण परम निर्वाण साधले. आणि अनुतापाशिवाय संतत्व नाही. लक्षात घ्या. तसं या ठिकाणी आता बाकी कबीर महाराज थोडासा विचार करू लागले की आपल्याला विशेष अशा महात्म्याची आवश्यकता आहे. आपल्याला कोण असं ज्ञान देईल? आणि त्याचं बाकी घरामध्ये आता एकांतामध्ये चिंतन करू लागले. चंद्र वाचोनी चातके जाण, दिसती जैशी शोभा विनहीन. चंद्राशिवाय ऐका, चातकाला काही महत्वच नाही राहत. चंद्र त्या ठिकाणी सुंदर, त्या ठिकाणी प्रकाश देऊ लागला तर चातकाची तहान भागते. म्हणून चंद्राशिवाय चातकाचं जीवन काहीच नाही. तसं सद्गुरु शिवाय साधकाचं जीवन हे काहीच नाही. देवी सद्गुरु वाचोनी नरदेहयेने, वृथाची येर झार केली की. पण सद्गुरु प्राप्ती नसेल आणि आला तसा गेला तर फक्त येर झार होईल. त्या माझ्या पदरचं काही नाही, हे मी सगळं ग्रंथामधलं सांगतोय. नरदेहाला आला, परंतु तुम्हाला सद्गुरु प्राप्ती जर झाली नाही तर तुम्ही फक्त या जगतामध्ये येण्या आणि जाण्यासाठीच आला, त्याचं त्या देहाला महत्वच नाही. पण काय झालंय ऐका, आता बाकी अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की बस मला आता एखाद्या विद्वान व्यक्तीकडनं आता मला हे ज्ञान हवंय. तरी रामानंद स्वामी संन्यासी, अंतःकरणामध्ये भाव झाला की आता काशी क्षेत्रामध्ये रामानंदांच्या एवढा महापुरुष हा दुसरा कोणी नाही. कारण त्यावेळेला शंकराचार्य ही पदवी त्यांच्याकडे होती. सद्भावे शरण जावे त्याशी. पण रामानंदांना आता शरण जावं, विचार करुनी निज मानसी, निश्चय करुनी राहिला. आणि अंतःकरणामध्ये निश्चय केला की बस मला हे ज्ञान सांगतील. रामानंदांचा फार मोठा अधिकार होता. काशी क्षेत्रामध्ये सर्व समाज निनत होता, एवढी मोठी विद्वत. आणि अंतःकरणामध्ये असं वाटलं की बस आपल्याला रामानंदांकडे शरण जायचंय.
रामानंदांनी मला जर अनुग्रह दिला तर फार छान होईल. रामानंदच या ठिकाणी असे की माझ्या जीवनाचं कल्याण करतील, माझा उद्धार करतील, एवढी मोठी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. साधकांनी सुद्धा आहे ना, एक लक्षात घ्या, खर तर या सगळ्या गोष्टी पाहून अनुग्रह घेतला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला आमच्या जातीचा आहे म्हणून अनुग्रह घेतला, आमच्या नात्यातून अनुग्रह घेतला. अरे हे म्हणजे अज्ञान आहे, लक्षात घ्या. जो शिष्याची दे ब्रह्मज्ञान, त्याची क्षमता पाहिजे. साधकाला ब्रह्मज्ञान सांगण्याची त्याची स्थिती पाहिजे, ब्रह्मज्ञानी करण्याची त्याची स्थिती पाहिजे. जो शिष्याची दे ब्रह्मज्ञान, मी परमात्मा त्या अधीन. स्वतः श्रीकृष्ण म्हणतात की हो, जो शिष्याला ब्रह्मज्ञान देतो मी त्याच्या अधीने. ब्रह्मदात्याच्या बोले जाण, स्त्रियादी शूद्र जन उद्धरती. पण अशा सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतर स्त्रियादी शूद्र सगळ्यांचा उद्धार ती व्यक्ती करू शकतो, अशी व्यक्ती पाहिजे. पण आपण कधी कधी त्याचा विचार करत नाही. लोकांनी केलं म्हणून मी केलं, ही म्हणजे अंधश्रद्धा झाली. आणि खरंच सांगू का, आपल्याला अनुग्रह घ्यायचा तर त्या व्यक्तीला सर्व बाजूनी तपासावं. आणि सद्गुरूंनी सुद्धा अनुग्रह घ्यायला आलेल्या माणसाला सुद्धा तपासून घ्यावा. उगीच आलाय त्याला दे, आई आलाय त्याला दे. बरं, तो आलाय त्याला कळना की मी का अनुग्रह घेतोय, अशी काही लोक असतात. पण एक लक्षात घ्या, तरी जो काया वाचा म्हणे अति कृपाळू, दीन कारणे तोडी शिष्याची बहुबंधने, उठवी ठाणे अहंकाराचे. आणि एक लक्षात घ्या, जो शिष्याच्या ठिकाणचं बंधन तोडतो, एवढंच नाही तर अहंकाराचं ठाण त्याच्यातलं उठवतो, त्याच्यातला अहंकार घालवतो. अशाच अधिकारी पुरुषाकडनं अनुग्रह घेतला पाहिजे. निज शिष्याची मरण चिंता, शिष्याची मरण चिंता त्या सद्गुरूंनी केली पाहिजे. त्याच्यात तेवढी पात्रता असली पाहिजे की आपला एक शिष्य जर अडचणीमध्ये आहे आणि त्याच्यासाठी ज्या वेळेला जो महात्मा धावून येतो, नीट ऐका, त्या संकटातून त्याला वाचवतो, तो खरा अधिकारी आहे. आणि म्हणून निज शिष्याशी मरण चिंता, स्वय निवारी जो वस्तुतात, त्याचं निवारण जो स्वतः करतो तोची सद्गुरु तत्वता. एरते गुरुता मंत्र तंत्र उपदेशते. पण हे न करता जे बाकीची क्रिया करतात ते बाकी घरोघरी आहेत मंत्रतंत्र शिकवणारी. एक लक्षात घ्या, मंत्रतंत्र उपदेशते घरोघरी गुरु आई ते. जो शिष्याशी मिळविते सद्वस्तू, श्रीकृष्ण त्याशी गुरुमानी. एक लक्षात घ्या, जो सद्वस्तूची प्राप्ती करून देतो तो सद्गुरू आहे आणि त्याचीच प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून आम्ही उगीच कुठल्या तरी भावनेआरी किंवा कोणाच्या तरी यांनी त्यांनी नाहीये, तर सद्गुरूची ओळख झाली पाहिजे. माझ्या वडिलांचा प्रसंग सांगतो, ऐका. माझ्या वडिलांना अनुग्रह नव्हता, पण त्यांची भक्ती लहानपणापासूनच, आई वडील लहानपणीच गेले आणि कोणीच नव्हतं, आधार नव्हता, कुणी नातेवाईकांच्या पासून दूर होते. मग दिवसभर लहानपणापासून त्या तेल्याचा घाणा हाकायचा आणि एक वेळचं जेवण मिळायचं. संध्याकाळचं मंदिरामध्ये झोपणं व्हायचं. घरही नव्हतं, जागा नव्हती, काही नव्हती. आणि मंदिरामध्ये त्या वेळेला चातुर्मास चालायचे, श्रावण भाद्रपद. कारण पावसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना निवांत, त्यावेळेला पाऊस खूप असायचा, 2-2 महिने पाऊस उघडायचा नाही. त्याच्यामध्ये पाऊस काळ आणि श्रावण मास हे दोन्ही ज्या वेळेला यायचे त्यावेळेला लोकांना रानात जाता सुद्धा येत नसायचं. म्हणजे बऱ्याचशा जुन्या लोकांना माहिती आहे की पहिलंच रेशनिंग वगैरे सगळं भरून ठेवायचे, कारण इतका पाऊस होता की बाहेर पडता यायचं नाही.
रानातली कामही त्या ठिकाणी व्हायची नाही, तेवढी भात लागवडच करायची, बाकीचं काहीच होत नव्हतं. आणि त्यावेळेला 2-2 महिने मंदिरामध्ये ग्रंथ चालायचे. वडिलांना घरच नव्हतं, सहारा नव्हता, आधार नव्हता कोणाचा. आणि मग त्या मंदिरामध्ये झोपायचं. पण मंदिरामध्ये लोक झोपून द्यायचे नाही, कारण ग्रंथ चालायचा. त्यावेळेला झोपणं चुकीचं आहे म्हणून वडील एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी पोत्यावरती बसून असायचे. पण इतक्या लहान वयामध्ये सगळे ग्रंथ श्रवण झाले आणि भाव निर्माण झाला, लक्षात घ्या. आणि तेव्हापासून ते इतके काही म्हणजे सत्संगामध्ये राहिले की सगळ्या शास्त्राचं ज्ञान लहानपणीच झालं. आणि मग कधी कधी संवाद व्हायचा त्याच्यामध्ये. वडील सांगायचे की जुनी सगळे अधिकारी पुरुष संस्थेमधली होती, मग कोरपडे असतील, हगवणे असतील, त्याच्यानंतर मते असतील, गब्दुले मामा असतील, सिद्धे मामा असतील, नानगुडे महाराज असतील, पायगुडे महाराज असतील, माऊली सांगळे असतील, ही सगळी जुनी मंडळी होती. त्यावेळेला त्यांचे संवाद चालायचे भागवतावरती. मग त्यावेळेला आमचे वडील त्याच्यामध्ये सांगायचे की नाही, अरे हे चुकीचं, हे असं बरोबर आहे, आणि तुम्ही ग्रंथ आणा बघा त्याच्यामध्ये काढून अमुक अमुक अध्याय, त्या अध्यायामध्ये हा सगळा विषय. म्हणजे इतकं की सगळ्या ग्रंथाचं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी होतं. सहज सांगायचे, पांडव प्रताप काढा, आणि पांडव प्रतापामधला हा अध्याय काढा. भावार्थ रामायणाना, भावार्थ रामायणामधला 19वा अध्याय काढा. इतकं तोंड पाठ सगळं होतं वडिलांचं. आणि माझ्या वडिलांना त्यावेळेला ती भक्ती साईबाबाची त्यांची झाली सुरुवातीला, पण भाव फार श्रेष्ठ होता. माझी आई पण सात्विक होती आणि वडील पण खूप सात्विक, आणि सतत सत्संग, सतत अनेक ग्रंथाची वाचन, हे सतत घरामध्ये. पण बऱ्याच मुली झाल्या, 5 मुली झाल्या आणि मुलगा नव्हता. आमच्या वडिलांनी नवस केला साईबाबांना, आणि तो नवस फेडण्यासाठी मी झाल्यानंतर शिर्डीला त्यावेळेला लाकडाचं मंदिर होतं, तो लाकडी सभा मंडप होता. आणि त्यावेळेला तिथं नवस फेडण्यासाठी गेले. रात्रीच्या 1-1:30च्या दरम्यान मंदिरामध्ये झोपणं झालं. मी लहान होतो, आईच्या कुशीमध्ये झोपलेलो होतो. आई मला पुढे घेऊन झोपून गेलेली होती. वडील बसलेले होते चिंतन करत. आणि त्याच वेळेला साईबाबा प्रत्यक्षात एका फकीराचं रूप घेऊन आले आणि केळीच्या पानामध्ये भात आणि वरण घेऊन आले. बोले, बेटा येलेले खाले. आणि वडिलांनी मी जोपर्यंत होत नाही, म्हणजे भात सोडला होता, उजव्या हाताने खायचं सोडलं होतं, काही वर्ष केलेलं होतं, आणि तो व्यवस्थित ते फेडल्यानंतरच त्यांनी भात ग्रहण करायचा होता, उजव्या हाताने जेवायचं होतं. पण आमचे वडील म्हटले की नाही, मी साईबाबा, उद्या बाबांची आरती झाल्याच्या नंतर, मी संकल्प सोडल्यानंतर, पूजापाठ झाल्याच्या नंतर माझा मुलगा त्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी ठेवल्यानंतरच मी अन्न सेवन करणार आहे, तोपर्यंत मी करणार नाही. खूप त्यांनी आग्रह केला, पण माझ्या वडिलांनी सांगितलं, माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मी हे सेवन करणार नाही. हा आमच्या वडिलांचा निश्चय त्यावेळेला पाहिला. आणि साईबाबांनी त्या साधूच्या वेशामध्ये ते पान तिथंच जमिनीवर ठेवले आणि तिथंच गुप्त झाले. आणि वडिलांच्या लक्षात आलं की हे दुसरं तिसरं कोणी नाही, माझे साईबाबाच होते. वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. आईला उठवलं आणि सगळा घडलेला प्रसंग सांगितला. वडिलांना खूप आनंद झाला. आता कधी सकाळ होती, पूजापाठ कधी होते, आणि कधी आपला संकल्प त्या ठिकाणी सगळं झालं. मला काय सांगायचे ऐका, त्या काळामध्ये सुद्धा माझ्या वडिलांना अनेक साक्षात्कार झालेले, पण सद्गुरू प्राप्ती नव्हती. आणि मग ह्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये ज्या वेळेला ते संवाद करायचे, त्यावेळेला हे सगळे म्हणायचे की अरे, ही व्यक्ती बाबांना जर शरण आली किंवा बाबांकडनं जर अनुग्रह मिळाला तर किती विद्वत्ता आहे याच्यामध्ये पहिलीच. मग सगळे आग्रह करायचे, पण माझे वडील म्हणायचे की जोपर्यंत मला असं वाटत नाही, मी पाहिल्याबरोबर मला समजेल की हाच महात्मा माझा उद्धार करील, तोपर्यंत मी अनुग्रह घेणार नाही कोणाकडनं. हा एक निश्चय त्यांच्या मनामध्ये त्यांनी खूप असा ठेवला होता. पण एक दिवस दैव संयोगाने म्हणतात ना, की ज्या दिवशी भाग्याचा उदय होईल त्या दिवशी संतांची भेट. एक दिवस बाकी
शिंदे मामांबरोबर आमचे वडील बिहुडीला पहिल्यांदा गेले आणि साधोबाची खूप चर्चा चालायच्या. वर्षानुवर्ष आमच्या वडिलांनी त्याच्यामध्ये खूप वेळा सहभाग घेतला, पण बाबांना पाहिले पण सगळ्यांना वाटायचं की ही व्यक्ती बाबांकडे आल्याच्या नंतर लय भारी होईल. आणि बिहुडीमध्ये त्यावेळेला कौलाचं होतं ते साधं, आतमध्ये पाऊल ठेवला आणि बाबांनी पाहिलं. अरे म्हटले खूप दिवस मी वाट पाहत होतो आमच्या वडिलांना पाहून. आमच्या वडिलांनी बाबांना पाहिलं आणि बाबांच्या पाठीमागं प्रकाशाचं मोठं वलय त्या ठिकाणी तयार झालं. बाबांच्या पाठीमागं प्रकाश पाहिल्याबरोबर आमचे वडील म्हणले की बस, मला याच महात्म्याची मी वाट पाहत होतो, बस आता माझ्या जीवाचं कल्याण होणार. आणि लगेचच त्यावेळेला तिथं अनुग्रह घेण्याची त्यांची मनीषा निर्माण झाली. नीट ऐका. आणि अशा वेळेला बाबा म्हटले की अरे मी काय त्याला अनुग्रह देणार, पहिलंच सगळं त्याच्याकडं एवढं मोठं आहे, फक्त मी काय करणार आहे त्या नामाचं फक्त स्मरण करून द्या. आणि बाबांना सुद्धा त्यावेळेला आमच्या वडिलांना अनुग्रह द्यायला इतका आनंद झाला. ऐका, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यानंतर बाबांवरती एवढी श्रद्धा आमच्या घरामध्ये आई आणि वडील दोघही अनुग्रहित झाले. बाबांचा कृपा आशीर्वाद झाला. दोघही नामस्मरणाला एका वेळेला बसायचं. लहान होतो आम्ही आणि त्यावेळेला आम्हाला नाम नव्हतं, पण आम्ही पण डोळे झाकून त्यांच्या बरोबर बसायचो. पण ते संस्कार त्यावेळेस पासूनचे. पण मी माझ्या वडिलांची समाधी अवस्था ही मी स्वतः पाहिली आणि म्हणून आमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचा विश्वास बाबांच्या प्रती हा तेव्हापासून आहे. आणि म्हणून त्या अंतःकरणामधनं कधी जाणं शक्य नाही, कारण आमच्या वडिलांचा शेवट सुद्धा बाबांच्या स्मरण करत करत झालं. मला विचारलं की अरे मला सांग थित काय, आणि मी सांगितलं. म्हणले अरे मला अजून जो 12 दिवस थांबावं लागेल. माझ्या काही लक्षात येईना अधिकार काय प्राप्त होतो बघा. आणि मी म्हटलं की मला कळालं नाही 12 दिवस. अरे नाही, म्हटले की कसं आहे, कृष्ण पक्ष असला पाहिजे, उत्तरायण असलं पाहिजे. हो, आणि कार्तिक मास होता, लक्षात घ्या. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी माझ्या वडिलांनी देह ठेवला. हे माझ्या समोर घडलेलं. काय हे सांगतो की त्यांना अशा अधिकारी पुरुषाकडनं नाम मिळालं की शेवट सुद्धा क्षण त्यांना त्यांच्या हातामध्ये, म्हणजे मृत्यूला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती विजय प्राप्त करता येतो. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले, अनुभवलेले, माझ्या सगळ्या बहिणींनी अनुभवलेले, माझ्या आईनी सुद्धा अनुभवलं. लक्षात घ्या. म्हणून अंतकाळी जे मती तेच जाण प्राणी याची गती, यालागी सांडोनी विषय आसक्ती, भावी श्रीपती भजावा. माझ्या डोळ्यासमोर ते पद्मासन घातलं त्यांनी. आणि जो दिवस त्यांना गाठायचा कार्तिकी एकादशीच्या दिवशी, त्यांनी बाबांचं नामस्मरण करता करता देह त्या ठिकाणी ठेवला. आणि म्हणून बाकीच्यांचं जाऊ द्या, पण माझ्या घरामध्ये घडलेला हा प्रसंग मी हे का सांगतोय की कबीर महाराजांची तीव्र इच्छा झाली की बस मला रामानंद स्वामीच हे या ठिकाणी हो माझा उद्धार करतील, मी त्यांच्याकडनं अनुग्रह घेईल. कारण त्यांच्यामध्ये असणारी क्षमता एवढी मोठी आहे, मला त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यायचा, ही तीव्रता निर्माण झाली. म्हणून साधकांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण अनुग्रह घ्यायचा तरी कोणत्या व्यक्तीकडनं. आणि म्हणून ऐका, या ठिकाणी उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, सीता स्वयंवराच्या वेळेला अनेक राजे उमराव त्या ठिकाणी आले होते. 101 पराक्रमी होते. रावणापासून तर सगळे आलेले होते. पण सीतामाईनी प्रभू रामचंद्रांनाच वरलं. तसं साधकांनी सुद्धा त्या अधिकाऱ्यांमध्ये तो अधिकार पाहूनच त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला पाहिजे. सद्गुरूपाशी तो विवाह झाला पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे
वधूवरा लग्न लाविती हे देखील असे बहुता जगी, आपणाशी लग्न प्राप्ती हे अलक्ष गती गुरुराया. आपलंच आपल्या मन लावणारतामध्ये कलियुग सद्गुरू. आणि ते लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधकाचं सौभाग्य नाही. भाग्य वेगळं, सौभाग्य वेगळं, निज भाग्य वेगळं, महाभाग्य वेगळं. आता त्याच्यावरती सांगणार नाही, चला नंतर कधी वेळ मिळाला तर. किंवा रुक्मिणी मातेनी सुद्धा शिशुबाळ वक्रदंत लाईन होती मोठी, पण तरी सुद्धा त्याच्यातूनही रुक्मिणीने फक्त कृष्णालाच त्या ठिकाणी वरलं. मी करेल विवाह तर कृष्णा बरोबरच करेल, हा निश्चय साधकाच्या ठिकाणी सुद्धा पाहिजे की मी अनुग्रह घेईल, पण अशा व्यक्तीकडनं घेईल की मला पावलोपावली त्या ठिकाणी परमार्थामध्ये मार्गस्थ करण्याची ज्याची क्षमता आहे. लक्षात घ्या. चला, आणि मग काय झालेले, एक दिवस कबीर महाराज आता लवकर उठून तयार झाले. मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली. आता फक्त 3-4 मिनिटांमध्ये संपवतो, कारण 10:03 झालेत. आपला वेळ कधी संपतोय मला काही समजतच नाही. पण ऐका, उभा ठाकून या दुरी रामानंदाशी विनंती करी, म्हणे स्वामी मजबरी कृपा करावी समर्था. लवकर उठून गेले, रामानंदांच्या समोर उभे राहिले आणि महाराजांना म्हटले की माझ्यावरती कृपा करा, मला अनुग्रह द्या. पण त्यावेळेला बाकी रामानंद पाहत होते कबीरांकडे. कबीर महाराज म्हटले की कबीरांना रामानंद महाराज म्हटले, अरे परंतु तू मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेला आहे आणि तुला अनुग्रह द्यायचा कसा? मला तुला अनुग्रह देण्याचा अधिकार नाहीये, कारण तू मुस्लिम धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे. ऐका, भूमी पाहून पेरायचं असतं. मी काय म्हणतो ऐका, जमीन बघून पेरावं लागतं. भागवतामध्ये एक ओवी ऐका, पर्जन्य भूमी मार्धवाली, बीजे कणिकासे भरली, परिज्ञा ते विन पेरणी नाही केली, तव पिकाची बोली पोचट. हो, जमीन बघून पेरलं पाहिजे, नाही तर जमीनच चांगली नाही, सगळी खडखळण, त्याच्यावर जर पेरलं तर जमलं का? नाही, उगवणारच नाही. म्हणून कोणत्या साधकाला अनुग्रह द्यावा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. एवढंच नाही तर वर पाहून आपण तिला कन्या देतो. आणि म्हणून कबीर महाराज या वेळेला बाकी मला काही करा महाराज, पण मला अनुग्रह द्या, मला तुमच्याकडनं दीक्षा घ्यायची, आणि म्हणून मला बाकी मी तुमच्या ठिकाणी शरण आलेलो आहे, काही करा, पण माझ्यावरती कृपा त्या ठिकाणी करा. ही कबीर महाराज खूप विनवतात, पण रामानंद बाकी त्या ठिकाणी तयार होईना. शेवटी जाताना कबीर महाराज म्हटली की एक लक्षात घ्या, मी मनी मन तुम्हाला मी सद्गुरू मानलेले. जसं द्रोणाचार्यांचा त्या ठिकाणी पुतळा तयार केला, लक्षात घ्या, एका भिल्लाच्या मुलाने द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य करून घेतलं नाही, कारण द्रोणाचार्यांचा हा नियम होता की फक्त राजपुत्रांनाच त्या ठिकाणी विद्या द्यायची. पण एकलव्य हा भिल्लांचा मुलगा होता, ऐका. पण त्या एकलव्याला बाकी द्रोणाचार्यांनी आपलं शिष्य केलं नाही. काय केलं त्या एकलव्याने? चिखलानी, मातीच्या चिखलानी उभेऊब त्यांची मूर्ती बनवली आणि त्यांना साक्ष ठेवून त्यांनी तपश्चर्या केली. मग मनुष्यबाण असेल किंवा याची विद्या, त्यांना स्मरण, त्या पुतळ्याला स्मरण. पण मनोमन द्रोणाचार्यांना त्यांनी गुरु मानलं, पण तो मातीचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी त्याची कृपा त्या एकलव्यावरती झाली. ऐका, तसं कबीर महाराज म्हणतात की मनोमन तुम्हाला मी गुरुच मानलेले आहे, माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही माझे सद्गुरू आहे. हा आता भाव उदंड तयार झालेला आहे, आणि म्हणून महाराज मला तुम्ही काही करा, मला तुम्ही अनुग्रह द्या. पण अनुग्रह दिला नाही. थोडेसे नर्वस होऊन कबीर महाराज घरी गेले आणि मग ठरवलं की काय करावं. म्हणले रामानंद स्वामी हे गंगेवरती स्नानाला पहाटेच्या दरम्यान जातात, ब्रह्ममुहूर्तावरती त्या ठिकाणी पहाटे जातात. मग काय करायचं, मुखामधनं रामनाम माझ्या
आणि त्यांचा स्पर्श मला व्हावा म्हणून त्यांनी काय केलं, जाण्याच्या मार्गावरती गंगेच्या त्या पात्राच्या अलीकडं त्यांनी एक खड्डा खांदला आणि त्याच्यामध्ये झोपून घेतलं. मध्यरात्रीच्या वेळेला झोपून घेतलं. 2 प्रहर वाट पाहत बसली आणि तिकडनं रामानंद स्वामी घाईघाईनी पहाटेच्या दरम्यान अंधारच होता आणि स्नानाला निघाल्याच्या नंतर हो, ज्या खड्ड्यामध्ये त्या वाटेवरतीच खड्डा खांदलेला होता आणि त्याच्यावरती आडवी पडलेली होती कबीर महाराज. रामानंद घाईघाईमध्ये जाताना त्या देहावरती, कबीरांच्या देहावरती पाय पडला आणि पडल्यानंतर मुखामध्ये अरे राम 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 कोणी असं म्हटल्याबरोबर कबीर महाराज म्हटले की बस महाराज, तुमचा पदस्पर्श मला झाला, मी कबीर आहे आणि राम नाम सुद्धा श्रवण झालं आणि तुमच्या पदस्पर्शाचे ते रजकण मला बाकी या ठिकाणी मिळालेत, मी धन्य झालो. बस महाराज, अशा वेळेला ती निष्ठा पाहून, हो, ती निष्ठा पाहून कबीर रामानंद पंत काही न बोलता पुढे निघून गेले. पण मनात विचार करायला लागले की अशी श्रद्धा असणारा मी अजूनपर्यंत तरी कोणी पाहिला नाही की माझ्या पायाचा स्पर्श व्हावा म्हणून हा रात्रीचाच या ठिकाणी पडून राहिला. ते स्नानावरनं आले, पण आता कबीरांनी दुसरं काय केले पहा, भर बाजारामध्ये, बाजारपेठेमध्ये आणि सगळ्यांना त्या भजनामध्ये गाऊ लागले की माझे गुरु हे रामानंद आहे. ते काव्य गाऊ लागले आणि सगळी माणसं त्या ठिकाणी गोळा. दुरून रामानंद चाललेले होते आणि त्यांनी ते ऐकलं. भर बाजारामध्ये रामानंद पंत हे माझे गुरु असं ते सांगत होते. रामानंदांना राग आला, पायातल्या खडावा बाजूला केल्या, धावत गेले आणि एक खडावा त्यांच्या डोक्यामध्ये टाकली. आणि त्या वेळेला कबीर महाराज म्हणतात की बस, आता माझ्या सद्गुरूंच्या पादुकांचा सुद्धा स्पर्श माझ्या ब्रह्मरंध्रावरती त्या ठिकाणी झाला आणि त्या पादुका उचलल्या आणि कबीर महाराज डोक्यावरती घेऊन त्या बाजारामध्ये नाचू लागले. सगळी लोक पाहू लागली. रामानंदांना थोडस हसू आलं, पण तरी सुद्धा थोडस त्या ठिकाणी मनामध्ये हे होतं,